दीपभाव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेह होऊया या यूट्यूब चॅनलवरती. संच मान्यता संदर्भामध्ये संच मान्यता पोर्टलवरती बेसिक इन्फॉर्मेशन आणि वर्किंग पोस्ट ह्या माहिती आपल्याला फायनलाइज करायच्या आहेत. स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत की आपल्याला या दोन गोष्टी फायनलाइज कशा करायच्या आहेत. तर चला वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे. इथे आल्यावर आपल्याला टाईप करायचं आहे संच मान्यता. सर्च करायचं आहे. जिथे महाराष्ट्र हा शब्द येईल अशी पॉपअप विंडो आली तर नॉटवरती क्लिक करा. संच मान्यता स्कूल इथे महाराष्ट्र शब्द दिसतला असेल तर हे आपलं महाराष्ट्राचंच आहे. या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर डाव्या हाताकडे जे संच मान्यता दिसते त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर लॉग इन पेज येईल. नेहमीप्रमाणे आपला युजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर असे आपल्याला पॉपअप विंडो दिसेल. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की 2025-26च्या संच मान्यतेसाठी दिनांक 1/10/25 रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉग इनवरून स्कूल बेसिक इन्फॉर्मेशन फायनलाइज करणे आवश्यक असून त्यानंतर वर्किंग पोस्ट या मेनूमध्ये शालार्थ प्रणालीमध्ये कार्यरत अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी डेटा फेच करणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विना अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असल्यास त्याच्या वर्किंग स्टाफ माहिती नोंद करून ती अंतिम फायनलाइज करावी. याला ओके करायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला जी साईट जी आहे ती डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा ती पॉपअप विंडो येईल, त्याला ओके करायचं आहे. त्यानंतर इथं बेसिक इन्फॉर्मेशनवरती क्लिक करायचं आहे. स्कूल इन्फॉर्मेशनवरती क्लिक करायचं आहे. इथे जी आपली बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती सगळी बघून घ्यायची आहे. त्याआधी ह्या ज्यावरती 3 सूचना आहेत त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत. यानंतर इथे जे बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे UDIS कोड, स्कूल नेम, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक, क्लस्टर, स्कूल मॅनेजमेंट, मॅनेजमेंट डिटेल्स, शिफ्ट, लोवेस्ट क्लास, हायेस्ट क्लास, क्लासरूम, प्रायमरी क्लासरूम, अप्पर प्रायमरी क्लासरूम, सेकंडरी क्लासरूम, हायर सेकंडरी, मीडियम, हे सगळं चेक करून घ्यायचं आहे. जर काही दुरुस्ती करायची असेल तर आपल्या वरिष्ठ कार्यालयास संपर्क साधायचा आहे. त्यानंतर ही माहिती जी आहे ती आपल्याला इथे फायनलाइज करून घ्यायची आहे. इथे ही फायनलाइज टॅब दिसतं, त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला ती माहिती फायनलाइज करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला इथे वर्किंग पोस्टवरती क्लिक करायचं आहे. वर्किंग पोस्ट, टीचिंग, नॉन टीचिंग स्टाफ याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपली सगळी माहिती इथे बघून घ्यायची आहे. जर काही त्रुटी वाटत असेल तर आपल्या शालार्थ विभागाचे वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क आपल्याला साधून ही माहिती अपडेट करून घ्यायची आहे. गेट शालार्थ डाटाच्यावरती क्लिक करून ते शालार्थानुसारची आपल्याला माहिती घ्यायची आहे. डाटा फेच सक्सेसफुल येईल, त्याला ओके करायचं आहे. त्यानंतर इथे आपली जी माहिती आहे ती इथे बघून घ्यायची आहे. सर्व शिक्षकांची नाव व त्यांचं पद, विषय, ग्रॅज्युएट असेल तर ते सगळं चेक करून घ्यायचं आहे. जर ही माहिती योग्य वाटत असेल तर इथं फायनलाइज जी टॅब आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अन्यथा वरिष्ठ कार्यालयाशी आपल्याला संपर्क साधायचा आहे. वरिष्ठ कार्यालयाने बदल केल्यानंतर पुन्हा एकदा त्या टॅबवरती येऊन आपल्याला गेट शालार्थ डाटा याच्यावरती क्लिक करायचं आहे. डाटा फेच सक्सेसफुल मेसेज येईल, त्याला आपल्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर इथे बघा आपली जी माहिती आहे ती अपडेट झालेली असेल. पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे उजव्या कोपऱ्याकडे फायनलाइज बटन येईल, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथे पॉपअप विंडो येईल. आर यू शुअर यू हॅव सिलेक्टेड मीडियम फॉर ऑल टीचर्स, याला आपल्याला ओके करायचं आहे. डाटा फायनलाइज सक्सेसफुली झालेला आहे, याच्यावरती आपल्याला ओके करायचं आहे. आणि इथे आपल्याला वरती येईल वर्किंग डाटा इज फायनलाइज. आणि अशा पद्धतीने ह्या दोन्ही टॅब आपल्या फायनलाइज करून झालेला आहे. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच. भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.